संक्रांत विशेष हळदी कुंकूसाठी दूध न आटवता 1 लिटर दुधापासून 20 कप दाटसर मसाला दूध कसं बनवायचं ते पाहूयात। मोजून 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। दूध चवीला सुद्धा अतिशय छान बनतं। कोणतंही पूर्वनियोजन न करता कमी वेळेत हे मसाला दूध बनवून तयार होईल। दूध न आटवता सुद्धा दाटसर कन्सिस्टन्सी येण्यासाठी यासाठी आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव कप काजू घेतलेले आहेत किंवा 2 ते 3 चमचे काजू घ्यायचे। त्यानंतर पाव कप बदाम घेतलेले आहेत। 2 ते 3 चमचे बदाम वापरले तरी सुद्धा चालेल। आता हे दोन्ही बुडेल इतपत यामध्ये गरम पाणी घेतलं। यावरती झाकण ठेवून दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला भिजवून घ्यायचंय। आता एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। यामध्ये 1 लिटर दूध घेतलं। हे मसाला दूध बनवण्यासाठी शक्यतो फुल फॅटचं दूध वापरायचं। दुधाला उकळी येईपर्यंत 7 ते 8 मिनिटातच काजू आणि बदाम व्यवस्थित गरम पाण्यामध्ये भिजले जातात। गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे बदामाची साल सुद्धा पटकन निघते। हे दोन्ही व्यवस्थित मऊ होतात, त्यामुळे याची पेस्ट सुद्धा बारीक अशी बनून तयार होते। आता बदामाची साल काढून घेतलेली आहे। भिजवून घेतलेले काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। हवं तर काजू बदाम आदल्या रात्री सुद्धा भिजत ठेवू शकता किंवा 2 तास अगोदर सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता। आता दुधाला उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे। यातलं थोडंसं म्हणजे 1 वाटीभर दूध एका भांड्यामध्ये काढून घेतलं। दूध आपण अजिबात आटवून घेणार नाही आणि त्यामुळेच 1 लिटर दुधापासून भरपूर मसाला दूध बनून तयार होणार आहे। दूध आटवून न घेता याला दाटसरपणा येण्यासाठी या वाटीमध्ये घेतलेल्या दुधामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घेतली। गरम असलेल्या दुधामध्येच मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत। तर हे पहा, फक्त 2 चमचे मिल्क पावडर वापरलेले आहे। यापेक्षा जास्त वापरायची गरज नाही। फुल फॅटचं दूध वापरल्यामुळे मिल्क पावडर कमी वापरून सुद्धा दूध दाटसर बनतं। आता गरम गरम दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर मिक्स करून घेतलेलं दूध घालायचंय। तर हे पहा, एका हाताने असं मिल्क पावडर घातलेलं दूध घालत राहायचं आणि दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि दूध सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं। आता लगेचच यामध्ये काजू आणि बदामाची बनवून घेतलेली पेस्ट सुद्धा घालूयात। ही पेस्ट घालताना सुद्धा एका हाताने थोडं थोडं घालत राहायचं, दुसऱ्या हाताने दूध ढवळत राहायचं, म्हणजे याच्या सुद्धा गुठळ्या होणार नाहीत आणि दुधाला मस्त कन्सिस्टन्सी येईल। तर साधारण तुम्ही पाहू शकता ही पेस्ट किती बारीक करून घेतलेली आहे। काजू बदामाची पेस्ट घातल्यानंतर फक्त 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचे, कारण यातले काजू बदाम शिजले गेले ना की दूध चवीला सुद्धा चांगलं बनतं आणि दाटसर बनायला सुद्धा सुरुवात होते। अर्धा कप यामध्ये साखर घालून साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं। आता या दुधाला हलकासा रंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे गरम दूध एका वाटीमध्ये काढून घेतलं। यामध्ये थोडंसंच केशर घेतलेलं आहे। गरम दुधामध्ये केशर लगेचच विरघळतं, असं थोडंसंच गरम दूध घेऊन त्यामध्ये केशर घ्यायचं, म्हणजे केशर पटकन विरघळतं सुद्धा, रंग सुद्धा हलकासा पिवळसर येतो आणि मग ते पूर्ण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी 2 चमचे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। याऐवजी 2 चमचे चारोळी वापरू शकता। अर्धा छोटा चमचा वेलची पूड घेतलेली आहे। दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलं। तर दूध आटवत न बसता या सगळ्या गोष्टी एकानंतर एक यामध्ये मिक्स करून झालेल्या आहेत। दुधाला उकळी आल्यापासून फक्त 5 ते 6 मिनिटातच मस्त दाटसर मसाला दूध बनवून तयार झालेला आहे। आता केशर जर वापरायचं नसेल ना तर थोडीशी हळद सुद्धा यामध्ये वापरू शकता। दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये हळद वापरायची, म्हणजे दूध खराब सुद्धा होणार नाही। हळदीचं दूध आपण बनवतच असतो त्या पद्धतीनेच थोडीशी हळद घालून हे सुद्धा दूध मिक्स करून घ्यायचे। तर मसाला दूध बनवून तयार झालेला आहे। कप मध्ये सुद्धा मी काढून दाखवते। तर साधारण तुम्ही पाहू शकता हळदी कुंकूसाठी नेहमी आपण ज्या साईजचे कप वापरतो ना तेच कप इथे मी घेतलेले आहेत, म्हणजे मीडियम साईजचे हे कप आहेत, जास्त लहान किंवा मोठे नाहीत। आणि हे पहा, दूध आपण अजिबात आटवून घेतलेलं नाही तरी सुद्धा मस्त दाटसर मसाला दूध बनवून तयार झालेला आहे। 1 लिटर दूध घेतलेलं होतं, त्याचे 21 कप मसाला दूध बनवून तयार झालेला आहे। दुधाला उकळी आल्यानंतर फक्त 10 मिनिटाची ही प्रोसेस आहे। तर हे पहा, हलकासा याचा रंग सुद्धा बदललेला आहे, मस्त दाटसर दूध दिसत आहे आणि काजू बदामची पेस्ट, थोडीशी मिल्क पावडर सुद्धा आहे, त्यामुळे चवीला सुद्धा अतिशय छान लागतं। तर या अतिशय सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटातच दूध न आटवता असं मसाला दूध नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।